ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती बाप्पा मोरया म्हणत राजकीय मंडळींकडे आता गणरायाने विराजमान झालेले आपण सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आहोत। सहपत्नीक सहकुटुंब या ठिकाणी त्यांनी आता देवाची मनोभावे पूजा अर्चा केली, या ठिकाणीच आरती केली। आता सध्या सर्वच आता या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो त्यांचे नातवंड जे आहे ते सर्व मोदक जे आहे ते एका ताटामध्ये ठेवून ते थेट आता गणपतीच्या चरणी अर्पण करणार आहेत। मात्र त्या अगोदर देखील मोदकाचा स्वाद घेताना देखील ही ठिकाणी लहानगे मुलं दिसत आहेत। कोणते मोदक केले तुम्ही? विहंग यांचे मुलं आहेत आणि त्यांना देखील संस्कार दिलेले आहेत। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी आता प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, गणराय यावर्षी तुम्हाला पावलेला आहे। महाराष्ट्र राज्यात आता पाहायला गेलं तर पगार जो आहे तो कर्मचाऱ्यांचा देखील लवकर झालेला आहे। नाही, मी आनंद फार व्यक्त करतो, कारण गणेशाच्या स्थापनेला गेली अनेक वर्ष आमच्या कुटुंबियांनी तो मान आम्हाला मिळाला आणि माझी पत्नी मनोभावे गणेशाची आराधना करते। ती गुजराती कुटुंबातील असताना सुद्धा मराठी संस्कृतीची जाण तिला आहे, त्या पद्धतीने करते। माझी मोठी सूनसुद्धा पारशी आहे, परंतु आमच्या घरातलं वातावरण जे आहे ते पूर्ण मराठमोळं असतं, म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम आम्ही करत असतो। आनंद ह्या गोष्टीचा आहे की गणेशाची स्थापना गेल्या अनेक वर्षापासून करत असताना त्यांनी नेहमी दिलेलंच आहे। सरनाईक परिवाराला जे हवंय ते दिलेलं आहे। काही संकटाला सामोरं आम्ही गेलो, पण ते सामोरं जाण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्याच आशीर्वादानं मिळालं आहे। आणि ह्या वर्षी तर तुम्ही म्हणताय त्यामुळे गणेशाचं जरा जास्तच प्रेम माझ्यावर आलं आहे की गेल्या 4 टर्मचा आमदार म्हणून निवडून आलेलो असल्याकारणानं आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला परिवहनसारखं महत्त्वाचं खातं दिलं। 83,000 कामगार जे STचे आहेत त्यांची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ट्रान्सपोर्टसारखं डिपार्टमेंट मला दिलं। त्यामुळे मी समाधानी आहे। ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम करून सर्वसामान्य जनतेला कसा त्यामधनं फायदा करून देता येईल, त्यांना सुविधा कशा देता येईल यासाठी मी प्रयत्न करतो। आणि तुम्ही म्हणाला ती वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत ST कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर हा मिळत नव्हता, परंतु ह्या गणेशाच्या आगमनापूर्वी आम्हाला लगेच कळलं की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे पैसे जे पगाराचे आहेत ते राज्य शासन देणार आहे, मग ST कर्मचाऱ्यांचे का नाही, म्हणून मी 3 दिवस पाठपुरावा केला। अजितदादांची स्वाक्षरी सोमवारी झाली आणि आमच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला। त्यामुळे त्यांचाही गणेशोत्सव हा आनंदामध्ये आता होतोय, त्याचा एक जास्त आनंद त्या खात्याचा मंत्री म्हणून मला आहे। सर, पहिल्यांदा शिवसेनेच्या मोफत बसेस जे ते कोकणात पाठवण्यात आले, मोठा आनंदाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। मोफत बसेस त्यामुळे येणाऱ्या काळात अशा वेळेस आता काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील सामना करावा लागतो, त्यासाठी काही उपाययोजना? नाही, बघा, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ह्या मोफत बसेस कोकणामध्ये पाठवतच असतात। मीरा भाईंदर शहरामध्ये मी पाठवत असतो, परंतु फक्त STच्या मोफत बसेस नाही तर त्यांनी काही खाजगी बसेससुद्धा कोकणामध्ये पाठवल्या। म्हणजे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण MMR क्षेत्रातील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या ज्या भाविक आहेत त्यांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे। फक्त कोकणवासियांनाच तो त्यांनी न्याय दिला नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातले आमची जी लोक आहेत कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, कराड ह्या परिसरातल्या लोकांना सुद्धा मोफत बसेसचा प्रवास एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून दिला। आणि प्रामुख्याने मी माझे ठाणे आणि मीरा भाईंदर शहरातील जे कोकणवासीय किंवा इतर शहरांमध्ये लोक गेले त्यांना एका किटचं वाटपसुद्धा केलं, जेणेकरून त्या किटच्या माध्यमातून लोक जे जास्तीत जास्त ज्या सुविधा त्या बॉक्समध्ये आहेत, म्हणजे सगळं आरतीचं साहित्य म्हणा किंवा पूजेचं साहित्य म्हणा ते त्या ठिकाणी, म्हणजे कोकणवासियांना किंवा आमच्या महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील जनतेला अजून कुठल्या दुकानामध्ये जाऊन आयत्या वेळेस ते साहित्य घ्यायची गरज नाही भासली पाहिजे, अशा प्रकारचं ते किटचा सुद्धा आम्ही सगळ्यांना वाटप केलेलं आहे। त्यामुळे लोक खुश आहेत, आनंदामध्ये, त्यांचा आनंद हाच आमचा आनंद आहे आणि मी माझा आनंद अशा काही गोष्टी केल्यामुळे अजून द्विगुणित होतो। तुम्ही म्हणतात की आनंदात आहात, मात्र या ठिकाणी विरोधक म्हणजे संजय राऊत यांनी संपादकीयमध्ये लिहिलंय की लोकशाहीवरचं विघ्न
गणराया लवकर दूर कर असं त्यांनी आज संपादकीयमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. कसं बघतात याकडे? नाही बघा, संजय राऊत साहेब पत्रकार आहेत आणि पत्रकारिता म्हणून ते काही लिहित असतात. आता पहिला दिवस आहे गणेशोत्सवाचा, त्यामुळे मी काही उलट बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की जसा सर्वसामान्य जनतेला गणेशाचा आशीर्वाद दिलेला आहे, संजय राऊतांना सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि त्यांना कधीतरी विरोधक असताना सुद्धा सत्ताधारी पक्षाबद्दल चांगलं बोलण्याची त्यांना संधी उपलब्ध व्हावी, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांना द्यावा. मात्र पाहिलं तर आज राज ठाकरे यांच्या घरी देखील गणपती आहे आणि उद्धव ठाकरे देखील तिकडे पोहोचलेले आहेत. नात्याने जवळ आलेत का वाटतं, पक्षाने जवळ येतील का एकंदरीत, त्यामुळे कुठेतरी डॅमेज देखील महायुतीला होऊ शकतं? नाही बघा, पक्षानं किंवा नात्यानं तर ते एकच आहेत. शेवटी रक्त रक्त असतं आणि मी एक मराठी आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून हे नेहमी सांगत आलं की कुटुंबाने कधीही फूट कुटुंबामध्ये होता कामा नये. त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे. शेवटी ठाकरे आहे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे हे ह्या राज्याचं ऐश्वर आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकत्रच राहावं. परंतु एकत्र राहत असताना विचारसरणी एकत्र आहे का याचाही विचार त्यांनी एकत्र येत असताना करणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न युतीचा, त्यांनी युती केली तरी काय होतं हे बेस्टच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. बरं, त्यांची मतांची संख्या जरी कमी असेल तरी तुम्हाला त्या आकडेवारीवरून दिसून येतं की काही कोणी एकत्र जरी आला तरी महायुती एवढी भक्कम आणि अखंड आहे की कोणी किती आजच्या परिस्थितीमध्ये प्रयत्न केला तरी शेवटी सगळ्या MMR क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता मात्र महायुतीचीच येणार. काय वाटतं, एकीकडे पाहायला गेलं तर तुम्ही मराठीचा मुद्दा काढला आहे, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आता जरांगे देखील मुंबईकडे येत आहेत. कोर्टाने देखील आदेश दिले नाही आहे. मात्र मोठ्या प्रमाणात गणेश सर्वच लोक त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे, त्यामुळे अडचण देखील निर्माण होऊ शकते. आणि त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आमदार खासदारांनी कुठेही काही बोलू नये या संदर्भात. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे देखील या ठिकाणी आभार मानले. त्यांनी सांगितलं गोरगरिबाचा कैवारी म्हणून त्याला ओळखला जातात, चांगला मानाचा माणूस आहे. मात्र कुठंतरी या ठिकाणी फडणवीसनी देखील सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांना जसं आंदोलन असेल त्यांना आम्ही रोखणार नाही. नाही बघा, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कायदा व सुव्यवस्था राखणं त्यांचं कर्तव्य आहे. गृह खातंसुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे अघटित काही होऊ नये असं मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राज्याचा मंत्री म्हणून शेवटी आमची काही जबाबदारी आहे. आणि ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते आणि बाहेरून पूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशातून लोक गणेशाच्या दर्शनाला येत असतात. आणि त्यामुळे जरांगे साहेबांना मी सुद्धा जेव्हा त्यांना भेटायला लातूरला गेलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की गणेशाच्या दर्शनाला तुम्ही मुंबईला जरूर या, पण आंदोलनासाठी नको. कारण त्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते आणि तुम्ही गाड्या घेऊन येणार म्हटल्यानंतर वाहतूक कोंडीला सुद्धा अजून लोकांना सामोरं जावं लागेल. तर ते म्हणजे आता शेवटी त्यांनी निर्णय घेतला आहे, कारण लोकशाहीमध्ये अधिकार सगळ्यांना आहे. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांनी जे बोललं किंवा वक्तव्य केलं ही वस्तुस्थिती आधारित आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचं नेतृत्व करत असताना मराठा समाजाला जेवढं काही देता येईल भरभरून त्यांनी तेवढं दिलं. 10% आरक्षण दिले. आज त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ 58 लाख मराठ्यांना OBCचं प्रमाणपत्र मिळालं. मी स्वतः धाराशिवचा पालकमंत्री म्हणून अनेक OBC समाजाची लोक, मराठा समाजाचे लोक माझ्याकडे आले, तेव्हा त्यांना OBC सर्टिफिकेट मिळून लवकरात लवकर देऊन त्यांच्या मुलांना ॲडमिशनसाठी मी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे जेवढं काही करता येईल तेवढं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. मी मीरा भाईंदर असू द्या, ठाणे असू द्या, वसतिगृह मराठा समाजाच्या विद्यार्थिनीसाठी केलेलं आहे, मराठा भवन उभारलं आहे. हे सगळं काम आम्ही करत असताना निश्चितपणे आम्हाला जर त्यांनी चांगलं बोललं तर ते काही चुकीचं नाही आहे. परंतु माझी त्यांना आजही हात जोडून विनंती आहे की मुंबईचा विचार करता गणेशाच्या दर्शनाला तुम्ही या. आंदोलनाचं जे आयुध आहे ते जर सध्या त्यांनी मॅन केलं तर निश्चितपणे जनता त्यांना साष्टांग दंडवत घालेल की अशा वेळेस आमची ज्या सरकारची जी मागणी आहे ती मागणी त्यांनी पूर्ण केली. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण जर मिळालं नाही तर सरकार उलथून पाडून. मात्र या ठिकाणी आता आरक्षण कशा प्रकारे या उपसमिती शिंदेची जी आहे ती कशाप्रकारे देऊ शकते ती देखील वेळ मारत आहे.
नाही ठीक आहे, आता तो त्या बाबतीत सरकार आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून योग्य ते निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही सगळे बांधील आहोत. शेवटचा प्रश्न, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात उस्मानाबाद, धाराशिव, तसंच पालघर देखील तुम्ही बघत आहे, या ठिकाणचा विकासासंदर्भात काय पुढचं पाऊल? नाही 100% धाराशिवचा पालकमंत्री असताना मला सोलापूर आणि पालघरचं जबाबदारी ही एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली. आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त आमचे शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी मी प्रयत्न करणार आणि विकासाच्या दृष्टीने जेवढं काम ह्या विभागामध्ये करता येईल तेवढं 100% मी करणार. शेतकऱ्यांना तर पूर्णतः ज्या पद्धतीनं आमचे अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य हे आमचं सरकार करणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. नक्कीच ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ते शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मात्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता उत्साहाचं वातावरण आणि त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी गणराय आगमन झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच घरामध्ये एक आनंदाचा क्षण आहे आणि वहिनी या ठिकाणी त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. वहिनी, गणपतीबरोबर गौरी देखील येणार आहेत. विदर्भातले आहेत, म्हणजे विदर्भात गौरी नाही म्हणत, महालक्ष्मी बोलतात. तर आमच्याकडे महालक्ष्म्यांचं आगमन होणार आहेत आणि तयारी तर काय सुरूच असते. आमच्याकडे नेहमीच तयारी सुरू असतात. 2 सुना करतात, आता नातवंड पण करतात, थोडे लाडू बनवायला घेतात, मोदक बनवल्याने नाही मोदक खाण्यामध्ये मदत करतात. नक्कीच या ठिकाणी पाहिलेल्या चेहऱ्यावर आनंद आहे, सर्व क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाच्या मुद्द्यावरती अनेक हे सरकार जे ते कटिबद्ध असल्याचं देखील या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा अथर्व सह गणेश थोरात, TN मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.